आज आपल्याला वेळ पुरणार नाही आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या. अंताक्षरीच्या कार्यक्रमात आपण येतो आणि तो वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. दरवेळेला आपण काय करतो, आणि विकास नावाची लिस्ट पहिलं पान आहे त्याचं, तो द्या. कोणी तिथे आमचं शेंडेफळ बाहेर गेलंय का? तुम्ही येताय. एक लक्षात घ्या, आपल्याकडे अटेंडन्सची लिस्ट आहे, त्याप्रमाणे नंबर असणार आहेत. आणि आपण आम्ही किती स्वार्थी असतो कळलं की नाही. आल्यात म्हटल्यानंतर आपल्याला असं करायचंय, बाउलमध्ये न बघता बाउलमधून नंबर काढायचा आहे. पटकन थोडक्यात सांगतो. 1 2 3 4 ती खुर्ची खूप मागे गेली आहे, त्याच्या मागची माणसं बसली पाहिजे. पहिले 4 नंबर येतील, त्यांनी या 4 खुर्चींवर येऊन बसून घ्यायचंय. एक एक नंबर काढा. 1 5 15 कामिनी गहिरवाल, पटकन या. 31 31 ज्योती मराठे, पटकन या. पटापट या. तो परत अंदाज नाहीये ना. 6 नंबर सुरेखा तोषणीवाल, पटकन या. 46 46 भारती खानोलकर, पटकन या. 4 जण आले का? ठीक आहे. 4. आता येईल ना ते भारतीताईंच्या पार्टीत जाणार आहे. नंबर का 29 29 प्रदीप अडूर, पुढे जाऊया, त्यांना तब्येत बरी नाही. 2020 अनघा प्रकाश जोशी या. 41 शिल्पा लोके. तुम्ही भारतीताईंच्या ग्रुपमध्ये शिल्पा लोके यांच्या ग्रुपमध्ये मागच्या 3 पैकी एकावर. 55 वर्षाताई उपाध्याय या. याच्यात फिक्सिंग काही नाही आहे त्या बाईला. 36 36 ह्या 3 खुर्चीपैकी एके ठिकाणी, त्यांना त्या 3 खुर्चीपैकी एके ठिकाणी. बस असतो. आता कोण आहे? अगोदर किती सांगितला होता? 36 ना. जरा थांबा. प्रमोद शेंडे या. त्या तिकडच्या 3 खुर्चीपैकी एकावर बसा. पुढे 42 माधवी देसाई या, पटकन या. माधवी देसाई इकडे भारतीताईंच्या ग्रुपमध्ये. पुढे 1 नंबर. 38 38 नैना सुमटणकर आल्यात का? नैनाताई या, दावत या. नैनाताईंना 2 नंबर मध्ये. 33 शैलाताई मेस्त्री.
शामरावांचा काही हातभार नाही आहे याच्यात तुमचा नंबर काढण्यात. या पटकन या. शामराव त्यांना 3 नंबर या पटकन वरती या ना. वेळ कमी आहे आपल्याला, लक्षात घ्या. शैलाताई 4 नंबर आणि आता किती काढता पण? हो तुम्ही तिथे बसा. शैलाताई तुम्ही उठू नका. हा किती काढता? 67. वीणा पाटील या या या. बघा वर्षाताईंचं म्हणणार वशिला, शामरावांचं म्हणणार वशिला, वीणाताईंचा. वीणाताई 4 नंबरच्या ग्रुपमध्ये उजवीकडे. हा आणखी 4 जणांचे नंबर निघणार आहेत. काय तुम्ही देव पाहून दे काय म्हणले ते म्हणा. हा 22 मंजिरी साठे वाट. हे सुरबाईचं फिक्सिंग लिस्ट आहे. मंजिरीताई इकडे या बाजूला. आणखी कोण तुम्हाला आणायचे का? 28 आहे अनुपमा बुडकुले. अनुपमाताई पटकन या. त्यांना जरा कोण अनुपमा बुडकुले ना. हा पुढे 56. पुढे पुढचं द्या. 57 मेघा जोशी. काय हो देव पावला. सावकाशी यांना इथे, यांना बुडकुले इथे. आणि 1 नंबर काढायचा आहे. आता आणखी कोण वशिलाच आहे? 14 नंबर आहे अंजली हरकारे. अंजली हरकारे पटकन या, धावत या. हा या. आता मी तुम्हाला समजावून सांगतो. आपापसात आता बोलूया नको. आता तुमच्या 4 मध्ये लीडर कोण ठरवत आहे? मेधाताई मध्ये बसा, तुम्ही मागे जा. तुमच्या 4 मध्ये लीडर कोण ठरवत आहे? गाडी कोणाला पाठ आहे? पटकन म्हणा. हो तू मै नको. बर तुमच्या 4 पैकी लीडर कोण? तुम्हाला गाडी माहिती आहे आणि यांच्या 4 पैकी हे. आता हे लीडर का म्हटलेलं आहे लक्षात घ्या. सगळ्यांनी समजून घ्या. सोपं करतो आपण. शामराव कंडक्ट करणार आहे. मी फक्त शोभाजीसाठी आहे. किती राऊंड आहे? 5 किंवा 6 राऊंड होती. आणि त्याला मार्क द्यायला प्रज्ञाताई दळवी. तुम्ही इथे काय बसलात? तिथे त्यांच्या बरोबरी. तर सुप्रियाताई आणि प्रज्ञाताई दळवी हे स्कोअर मेंटेन करतील. कळलं. आता जरा बोलू नका आपापसात. मी ग्रुप तुम्हाला समजावून सांगतो आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो. तुमच्या ग्रुपमध्ये कोण तिघे आहेत? आणखी मागे बसलेले जे इथे तोंड करून आहे. हा तुमच्या ग्रुपमध्ये कोण तिघे आहे? तिघे हे इकडे तोंड करून. तुम्ही बुडकुले ताई हो बदलूच नका. सुरेखा तोष्णीवालच्या ग्रुपमध्ये बुडकुले ताई, तुम्ही आणि तुम्ही आहात. आणि शैला मेस्त्रीच्या ग्रुपमध्ये वर्षाताई अजून डोळे सुकले नाहीयेत तुमचे. वर्षाताई, ज्योतिताई आणि वीणाताई पहिल्यांदा. 4 ग्रुप सगळ्यांना कळले. हा एक आहे याच्यात सुप्रियाताईच्या पनिशमेंट पण काढून ठेवा एका बाउल मध्ये. जर ऑडियन्स मधून गाणं फुटलं तर चुगली करा आणि त्यांना पनिशमेंट आहे. हा ऑडियन्स मधून बिलकुल आवाज येता नाही. ठीक आहे. आता मी शामरावांकडे सूत्र देतो पुढची. शामराव इकडे या, वरती या आणि बोला.
गाण्याचे राऊंड होतील. अजून त्याच्यात एक सूचना अशी आहे की एक ओळ तर पूर्ण म्हटलीच पाहिजे आणि त्या ओळीमध्ये जर शेवटचा शब्द एखादा समजा सु आला, शेवटचा अक्षर सु आला, तर त्या सुवर्ण जर कोणी गाणं म्हटलं ते नॉर्मली स सा से काहीतरी येतं, पण शेवटचा जो अक्षर येईल स आला असं नाही म्हणत, शेवटचा जो अक्षर येईल सु आलं, तो सुवर्ण जर कोणी गाणं म्हटलं तर त्यांना एक ऍडिशन बोनस पॉईंट मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे नॉर्मली तुम्ही अंताक्षरी म्हणता तशी म्हटली तरी चालेल असं काही नाही, पण तो शेवटचा अक्षर लक्षात ठेवा. ओके. हा, मराठी हिंदी दोन्ही चालते. संस्कृत म्हणत असाल तरी चालते. तर मी एक गाणं म्हणतो त्याचा शेवटचा अक्षर जे येईल ना त्या हो ग्रुप वाईज येणार. पहिला ग्रुप आहे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. लक्षात आहे ना? 1 मिनिट. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. ओके. तुमच्या ग्रुप लिडरला तुम्ही नाव सांगा, गाणं सांगायचं आहे, त्यांनी बेल मारायची आहे. ते सांगायचं राहिलं की पहिली जो बेल मारेल त्यांनी गाणं म्हणायचं आहे. मागच्या लोक तुमच्या मेंबर्सनी पटकन याला सांगायचं बेल मारायला. शक्यतो पटापट म्हणा, जास्त वेळ लावू नका. जेवढा वेळ लावा तेवढा आपल्यालाच वेळ लागणार आहे. तांत्रिक गोष्ट सांगतो, मेल मध्ये असणार आहे आणि प्रत्येकाकडे माईक आहे. चौथा माईक शामराव तुम्ही ज्या तिथे तुम्हाला मी वायरचा माईक देतो. माईक बंद करायचं काम कोणी करायचं नाही. आणि तुम्हाला समजा मागच्या तिघांपैकी कोणालाही गाणं आठवलं तर आपल्या लीडरला फक्त खांद्यावर हात मारा, त्यांनी बेल वाजवायचे. ऐकतं काय ज्योतिताई? मी आता काय सांगितलं ते काय सांगितलं मी आता? त्या बेल वाजवणार. त्यामुळे तुम्ही चौघांनी तातडीने बेल वाजवायचे. चुकीची बेल वाजवली तर -10 पॉईंट, प्रत्येक राऊंडला 10 पॉईंट मिळणार आहे. जरा शामरावकडून राहील म्हणून मी सांगतो. शेवटचं अक्षर समजा सा आलं आणि सा पासून गाणं म्हटलं तर 5 पॉईंट जास्ती मिळणार आहे आणि स पासून म्हटलं तर 10 पॉईंट मिळणार आहे. बरोबर आहे. आणि गाणं माहीत नसताना जर बेल वाजवली तर -10 आहे. पुरेशी एवढी सगळ्यांचे चालू आहेत. हॅलो 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 हॅलो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. एक गाणं म्हणते. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावरा. नळच ल घेतला तरी चालेल. एक नंबरने पाहिजे सुरुवात होते.
गेला 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 ना. नाच नाचुनी अति दमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला. वाजवली नव्हती आणि तुम्ही आता कसं आहे माहितीये गाणं त्यांचं संपू दे आणि तुम्ही म्हणायचे ते त्याच्यानंतर तुम्ही बेल वाजवा. आता तुमचा चान्स गेला तुमचं झालं ना. तुम्ही घाई नका करू कोणी. आता ते मी बोलतोय ना त्यांच्याशी त्यांचं काय चुकलंय ते बोलतोय तोपर्यंत तुम्ही बेल वाजवायची तसं नका करू. थांबा जरा बेल चान्स मिळतोय ना दुसऱ्याला. मी बोलतोय त्यांच्याशी तोपर्यंत तुम्ही लगेच पटकन गाणं म्हणायचं सुरू असं नका करू. जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी बेल वाजवली होती न. हिरव हिरवगार झालं सारची गगनात माईना हसू गालात लपून राहिना हो हसू गालात लपून राहिना. नाना करके प्यार तुमसे घर बैठे नाना करके प्यार तुमसे घर बैठे होना चाहेगा मगर इतना घर बैठे नाना करके प्यार ठाऊक नाही मज काय ठाऊक आहे का तुझ काय कशी होती रे माझी आई कशी होती रे माझी आई. एक मिनिट एक 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 राऊंड झालेला आहे. एक मिनिट लक्षात घ्या मधून मधून जर बेल वाजवली तर चालणार नाही. 1 2 3 4 1 2 3 4 कळलं की नाही. आता आपण सेकंड राऊंडला सुरुवात करूया. तुमच्या शाळेत असताना सगळ्या मुलं अशीच कंप्लेंट करायची छान गावला. हेड बिझनेस म्हटल्यानंतर मला थोडी मज्जा करायला आवडते. शामराव पहिल्याचा स्कोर सांगा. 1 नंबरला 25 2 नंबर 20 3 नंबर 20 एक लाईन मारून खाली लिहून टाका. 4 नंबर 20 25 20 20 20 दुसरी राऊंड सुरू करतो. आणि मध्ये कोणी घुसू नका. कळलं की नाही. तुम्हाला मायनस पॉइंट मिळतील. 1 2 3 4 1 2 3 4 ठीक आहे. हा शामराव बोलायला घाबरत आहेत. मी घाबरत नाही माहिती आहे. पटकन सांगा काय म्हणायचंय. हो पहिल्या 1 नंबरला गाणं आलं नाही तर ते दुसरंच म्हणणार. पुढच्यानी कोणी यायचं नाही.
शब्द देणार आहे प. पुढे या. लावरून आलं ना, गळाला गला. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार, जादू नगरी से आया है कोई जादूगर। रमैया बतावया, रमैया बतावया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया। रमैया बतावया, रमैया बतावया। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। सपनों की महफिल में, सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, ये प्यारे प्यारे। आता समजा हे बघा, हे मजेत घ्यायचं आहे, ही शर्यत नाहीये, स्पर्धा नाहीये आणि कोणीही इगो करू नका. मागे तुम्ही ऐकताय का कोरडीताई? हा, आता मी एका ऍक्टरचं नाव घेईन, तर त्याप्रमाणे तुम्ही त्या ऍक्टरच्या पिक्चर मधलं एखादं गाणं ओळखायचं. मला एक सेकंद देईल की त्यांना, त्यांनी आलं तर. त्याच्यासाठी ऑर्डर नाही आहे. जो पहिला बेल वाजवेल त्याला द्यायचं. बेल मध्यभागी ठेवा, मध्यभागी टेबलाच्या आणखी पुढे इकडे. हा, लक्षात घ्या, रेफरन्स आपल्याला देणार अमुक पिक्चर, अमुक ऍक्टर, त्याचं गाणं आठवलं की बेल वाजवायची. मागच्यानं आठवलं तर त्यांनी आपल्या लीडरला सांगायचं आणि लीडर मागे टेकून नाही बसायचं, जरा पुढे असं. हा, पटकन बेल वाजवायची. बेलपर्यंत आत गेला पाहिजे. हा, बस बस, कळलं. आता 1 2 3 4 नाही, मगाशी शब्दांची 1 2 3 4 होती आणि शामरावांकडे असा खूप खजिना आहे. तुम्ही 2 रेफरन्स द्यायचे आणि गाणं ओळखायला सांगा. दिलीप कुमार. ओके ओके, दिलीप कुमार, गंगा जमुना. दोन माईक तुमच्याकडे कसे आले? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठेवा ठेवा. देवानंद गाईड. राईट. नाही चान्स नाही आलं. अरे एक सेकंद झाली तर मी बघतो लगेच. देवानंद गाईड. लाख मना ले दुनिया, रात नहीं छूटेगी, आकर मेरे हाथों में हाथ ना ये छूटेगा। ओ मेरे
भारतभूषण फागुन. ये गंगा ती मूरत ये चुकलंय. भारतभूषण फागुन म्हटलं होतं. ठीक आहे, आता मी सांगतो. एक परदेशी मेरा दिलेले. ओके, तर राजेंद्र कुमार आणि तिलक मंदिर. चुकलं. तिलक मंदिर आणि राजेंद्र याद कुमार याद न न जाए. जाए बीते दिनों की, याद न जाए. सुनील दत्त मिलन. ठीक आहे, ओके, बरोबर आहे का? इकडे बघा, यांना जर नाही जमलं पहिल्या राऊंड वाल्यांना, तर एक ठराविक 5 सेकंद नाही जमलं ना, तर पुढच्याला चान्स मिळेल. हा, नाही मी काय म्हणतोय ऐका, मी तुम्हाला पहिला चान्स तुम्हाला आहे. तुम्हाला नाही जमलं ते ठराविक स्टॉप तुम्ही झालात ना, त्याच्यानंतर दुसऱ्याला मी चान्स चालेल ना. खरं म्हणजे ना, आजचा कार्यक्रम साने सर घेणार होते, त्यांच्याकडे सगळं तयार होतं. शांभावना आपण आयत्या वेळेला विनंती केलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना काहीही सूचना करू नका. प्रसादाने जे आपल्या समोर असेल ते घ्यायचं आणि हा कार्यक्रम एन्जॉय करायचा. मीनाकुमारीची 5 पिक्चर सांगा. माईक घ्या ना हातात, मग बोला ना माईक वर. ओके, बरोबर, यांचं बरोबर आहे. आता नेक्स्ट सांगतो. हेमा मालिनीचे 5 पिक्चर. पुढे नेक्स्ट. त्याच्यात बोला सीता गीता, नया जमाना, शोले, पुढे आठवी सफाई, 3च सांगितले ना. ड्रीम गर्ल, भगवान, सांगा ना. नया जमाना, त्यांना सांगितलं रे, जाऊ दे, चुकलं तुमचं, रिपीट केलं तुम्ही. आणि काय कोणाला किती मार्क द्यायचे? हो हो. हा, सांगा जरा, गुण पटकन सांगा. 1 नंबर.
1 नंबर 45, 2 नंबर 24, दोनच गाणी आठवली, 3 नंबर 26 आणि 4 नंबर 20. आताची राऊंड आहे ना ती बेल वाजवणार, त्यांनी म्हणायचे 1 2 3 4 नाही आहेत. शामराव, हा शामराव एखाद्या गाण्याची सुरुवातीचा आलाप सांगतील, पण तुम्ही ऐकतच नाहीयेत मेघाताई, मग तुम्हाला राऊंडच कळणार नाही ना. कळलीये तुम्हाला राऊंड काय कशासाठी? थांबा परत सांगतो. आताच्या याला 1 2 3 4 नाही आहे. शामराव एखाद्या गाण्याचा सुरुवातीचा आलाप सांगतील, त्याच्यावरून जो पटकन गाणं ओळखेल त्यांनी बेल वाजवायचे. कळलं? ऐका. Next. त्याच्यावरती तुमचा हात आलाय.
सगळ्यांना साबुदाण्याच्या खिचडीचा वास आलाय का? थांबा. आणि केकची जाणीव झाली आहे का? मी विचारतो तेवढंच सांगा. तिसरं, पेढा मिळणार आहे ही सगळ्यांना माहिती आहे का? त्यामुळे आपण ना आजची राऊंड आपल्याला तेवढं प्लॅनिंग पूर्वक घेता आली नाही. जरा मार्क सांगा. कठीण असतं. 5 मार्क वाढवायचे का किती वाढवायचे वगैरे. माझ्या हातातली चॉकलेट मी घेऊन दिली आहे, कारण ती चॉकलेट या कार्यक्रमासाठी नाही आहे. 4 नंबर कोणाचा आहे सांगा. हा सगळ्यात कमी मार्क. हो सासूबाई, नंतर ते इन्स्ट्रक्शन. कोणी चौथा नंबर कोणाचा आहे? सगळे जिंकतात. पहिल्यांदा सांगतो, नाराज होऊ नये कोणी, कारण हा आयत्या वेळेला हे घेण्यात आलेला गेम होता. आता मार्क सांगतोय. चौथा कोण आहे? 14 नंबर म्हणजे 2 नंबर आहेत, त्यांना 74 गुण मिळाले. ते शेवटून शेवटचे आहे. हा 2 नंबर. हा तुम्ही त्यांना एक्सप्लेअर द्या सगळ्यांना. चौघांना, जास्ती जणांना नाही द्यायच्या. त्यांच्या मागे तिघे. हा घ्या सगळ्यांनी, सुनबाईंच्या हस्ते घ्या. तिसरा नंबर कोणाचा? तिसरा नंबर 4 नंबर वाल्याला तिसरा नंबर आले. 80 गुण तुम्हाला मगाशीच द्यायला आले होते. द्या. एवढं. आणि 2 नंबर कोणाचा आहे? 2 नंबर आहे. 3 नंबर आहे त्यांचा 2 नंबर. 3 नंबरला दुसरा नंबर आहे. गुण किती? 92 गुण आहेत. त्यांना 5 स्टार देणार आहोत. थांबा. 3 नंबरला 3 नंबर यांचा घ्या. मला वाटलं होतं की या वयातल्या सगळ्यांना हँडल करणं सोपं आहे, कोण कठीण आहे बघ. आणि कोण राहिला आता? 1 नंबर 130 गुण. 130 गुण. परत एकदा गुण सांगतो. ऐका ना, देणार घरी पाठवणार. 1 नंबर 130 गुण, 2 नंबर 92 गुण, 3 नंबर आहे 80 गुण, 4 नंबर आहे 74 गुण. हा आणि सुप्रियाताई आणि प्रज्ञाताई दळवी दोघांचे पण खूप खूप आभार. शामरावांचे खूप खूप आभार. आणि आता सगळ्यांनी स्थानपन्न व्हा, कारण खाऊन पटकन दिला जाणार आहे सगळ्यांना. हो हॅलो. एक तुमच्या दोघांची 15 मिनिटं घेणार. चालेल का? निघायचंय? 15 1.5 हा 1/4 ऑफ द नाव. ओके. पण तू सुरुवात करून जायचं आदित्य. आपण पुढचा गेम सुरू करतो. तो आहे मगासारखे नंबर लॉटरी काढणार आणि इथे पनिशमेंट घ्यायची आहे. जो नंबर ज्याचा असेल तेव्हा त्यांनी. आणि पनिशमेंटला सतीशराव, अरे बापरे का म्हणाला? तुमचा चान्स बाकी आहे काय? नातवाच्या हातात आहे पहिले नंबर काढणं. सुनबाई 5 मिनिट्स.
नंतर संदीप बघतील ते. आणि संदीपची चिठ्ठ्या जातात. हा तर अरे नावाची यादी हाऊसिंग माहिती आहे. हाऊसिंग गेम नंबर. देर आर नंबर्स इनसाइड. ओनली वन नंबर यू हॅव टू टेक आउट. करा, सुरू करूया. सेंटरला या. टेक आउट एनी नंबर. हो, 8 नंबर आहे नम्रता कटेकर. या पटपट या, कारण नाश्ता खूप छान होता असं ऐकलं. मला एक विशेष सांगायचं आहे. मागच्या थेट भेटमध्ये नम्रताताईंचे मिस्टर आले होते आणि त्यांनी मीनाताईंचं स्केच काढून दिलं होतं आणि तेव्हा या फॉरेनला होत्या आणि फर्स्ट टाइम येऊन त्यांचा फोटो आला आणि तो आपल्या पुस्तकात मागच्या बाजूला आहे. म्हणून मी त्यांना थट्टेत म्हटलं होतं तुम्हाला आल्यावर पार्टी द्यायची आहे आणि त्यांनी ते सिरियसली आज पार्टी दिली. सगळे योगायोग असतात. नम्रताताई, इथेच्या चिठ्ठ्या आहे. तुम्ही तुमची पनिशमेंट निवडू शकता. काय 5 फळांची नावे सांगा. कोणी बनवलं या पनिशमेंट? बहुतेक केजीच्या वर्गाचे उचलून आणलेलं दिसतंय. पटपट सांगा. आंबा, ऍपल, द्राक्ष, खरबूज, पेर. मराठीत सांगायचं आहे. कोणत्या भाषेत सांगितली? सफरचंद, द्राक्ष, आंबा, पेर, चिकू, केळ. थँक्यू. ही बात करायची. दुसरा नंबर 5555 नंबरला कोण आहे इकडे? वर्षातही उपदे या, पटपट या. आपली सिरियल नंबर लक्षात ठेवा की चटकन उठता येईल. चिठ्ठी घ्या पटपट. भाच्याच्या आणि नातवाच्या समोर काय ते चिठ्ठीत असेल ते करून दाखवा. काय लिहिलंय? काय? देवीची 5 नावं मराठीत सांगायचे. अन्नपूर्णा, संतोषी माता, महालक्ष्मी, गौर. नाही आलं तर दुसरी पनिशमेंट घ्यायची. दुर्गा माता. आल्या बरोबर आल्याच सगळ्या. चिठ्ठी बात करायची. पुढचा नंबर पाचही नावं आली. पुढचा नंबर 32 म्हणजे 32. 32ला नाव आहे प्रमोद पुण्याची. या तुमचंच बाकी होतं. त्या कवती खाली घडलंय काय? उत्तम गाणारे आणि माउथ ऑर्गन. चिठ्ठी घ्या. बालगीत म्हणा. इथूनच आपली सुरुवात झाली आहे सगळ्यांची. म्हणा. नाही, बालगीतच पाहिजे. म्हणणार म्हणा. ते नका म्हणून. नाही नाही, चालेल. 94 गाव. गोरी गोरी पान म्हणा. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला देखो बायको थँक्यू.
आहे त्या बायकोला किती वर्ष झाली आहेत ते सांगा. किती वर्ष झाली? मालिका 45 वर्ष. पुढचा नंबर 1. एक नंबर कोणाचा आहे? रमेश पाटील या पटकन. आता बरोबर हा नातवाच्या हातात दिल्यानंतर बरोबर गेलं येत आहेत सर. फक्त एक आद्या आली दॅट वॉज फिक्सिंग. हा चिठी घ्या. स्र पासून सुरू होणारे 4 शब्द सांगा. स्र पासून. श्री मधला श्रव. श्रव श्रव. श्रावण. श्रावण बाळ. श्रावण महिन्याचं नाव. श्रावण बाळ वेगळा. श्रीकांत. श्रीयुत. छान छान छान. ते मोजून मापूनच बोलतात. तुम्ही पण 5वा सांगणार नाही. पुढचा नंबर. आता संदीप नंबर काढता येतात त्यामुळे जरा 13 नंबरला कोण आहे? स्वप्नश्री भावे बरोबर निवडून काढतायत. जे आले नाहीत स्टेजवर ते. मी काही चिठी देणार नाही. तुम्ही तुमचा हा इष्टदैवत आठवणी घ्या. काढवाचा आवाज काढणे सोपं आहे ना? हा हा. नाही 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 आलाय. नाही ते गाडवाने शेवटचे पाय नाही उचलले. ओके परत एकदा काढा. आणि बरोबर आहे. पुढचा नंबर 68 68. नाही बात करा. 30 नंबरला आहे दत्तात्रय मराठे. त्या टोपी खाली दडलंय काय? नाही नाही टोपी घाला. आज तुमची ती ओळख आहे. मगाशी नाचलायत तुम्ही. ढाक्याची प्रसिद्धी. काय सांगायचं ढाक्याची? वा वा. त्या टोपी खाली मोठा बेंदू आहे बाबा. थांबा थांबा राहून दे ना. हा पुढचा नंबर 48 ला कोण आहे? माधवी गुर्जर. या तुम्ही. काय खरंच आज ना टिपून टिपून स्टेजवर न येणाऱ्यांना बोलवलं जात आहे. या माधवी ताई. तुम्ही बाकी सोशल फील्ड मध्ये खूप काम करता. सगळे स्टेजवर जातात. पण आता पनिशमेंट घ्या. 4 वेद सांगा. 4 वेद सांगा. योग्य व्यक्तीला योग्य पनिशमेंट आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद. छान छान छान. 57 57 मेघा जोशी या. हो मेघा जोशी या. मेघाताई चिठी घेत आहेत. शाळेत खूप वर्ष खूप मुलांना साचवलेलं आहे. अंगाई गीत गा. बघितलं ना ते असं उठतं निघतं. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे
थँक्यू. छान छान. पुढचा नंबर 65 65 अंजली कुलकर्णी. या बरं लक्षात ठेवलंय तुम्ही. म्हणूनच तुम्हाला म्हटलं होतं या कार्यक्रमाला या म्हणून, कारण एक नाही तर तिथे मोफत गेली असते. कीर्तनकार अंजलीताई चिठ्ठी घ्या. कादंबरीचंही नाव सांगायचं आहे आणि कादंबरीकाराचं नाव सांगायचं आहे. नासिक फडके, माझं जीवन एक कादंबरी. वा वा छान वा. छान छान. पुढचा नंबर 63 63 प्रज्ञा दळवी. या तुम्ही मगाशी स्टेजवर नाही आलाय. स्टेजवर नव्हता ते, तुम्ही खाली होता स्टेज. मगाशी स्कोअर बोर्ड छान मेंटेन केला त्यांनी. कठीण होतं ते. प्रामाणिकपणे सांगतात ते शीत असत असतं. खरं पनिशमेंट कोणी दिलेत ना, दोन्ही हात वर करून एक काम करा, तुम्ही ह्या स्टेजलाच फक्त रिंगण समजा, पण पनिशमेंट घ्यायला. हे दोघं उभे आहेत त्यांना. हा. कोणाचा सांगू, कोणी तरी शिक्षा लिहिली ते. मग तुम्हाला हे वाढवायचं नसेल प्रकरण तर वा, 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 वा. हे गणपती सारखं झालं. गणपती सारखं झालं. किती प्रदक्षिणा सांगितल्या आहेत? नाही प्रदक्षिणा. ओके. थँक्यू. म्हणजे सुप्रियाताईंना प्रश्न पडला किती प्रदक्षिणा लिहिल्यात, म्हणजे त्यांनी या लिहिलेल्या नाहीये. 51 सीमा कोरडे. या पटकन या, धावत या. आणखी किती काढायचे? 5. आणखी 5. हॅलो. किती प्रदक्षिणा लिहिल्या? आहे रंगावरून 5 आडनावं सांगायची. प्रत्येकाला पनिशमेंट घ्यायला लागेल ना. परत सांगा. काळे गोरे हिरवे पांढरे. नाही त्या टेन्शन मध्ये त्यांना दुसरं काही ऐकायला आलं नाही. कोण ते? आठवा ना आणखी 1000. करडा त्यांचा रंग आहे. बरं ठीक आहे. चला पुढे. संदीपचे बघा ना, ही काय ही जनरेशन असेल तर या, नाही तर तुम्ही म्हणणार मुद्दाम काढता नंबर. 66 66 आहे शुभांगी मोहिते. या पटपट या आणि मग जा कॅनडाला. त्यांना आपण आडनावं सांगितली आहे. रंगाचे प्रकार आहेत ना, ते 3000च्या घरात त्यांना नाव आहे शेड्सला. शेड टाईम हो म्हणा त्या. चिठ्ठी घ्या. काय लिहिलं? फक्त
फक्त कोकणात मिळणारी सुगंधी फुले किती सांगायची आहेत सांगितले, पण सांगा 3 तरी सांगा. बरं आधी एक सांगा. नाही बिलकुल येत नसेल तर सोपं एकदम सांगू काय करायचं, आणखी एक चिठ्ठी उचलायची, पण सुरंगी लक्षात ठेवा. पण आता नाही उपयोग चिठ्ठी. हॅलो. आता हे सोपं आहे ना. हा गजानन. गणपतीची 5 नावं. गजानन, पुढे काय? विघ्नहर्ता, एकदंत, नाही तर चिठ्ठ्या खूप आहेत. झालंय. बरं ठीक आहे. यांना मी ठीक आहे का म्हटलं, आपण जेव्हा जननी आशिषच्या कंपाऊंड मध्ये होतो तेव्हा मुलगी कॅनडाला असल्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न करून ते कॅनडाला गेले आणि आता आलेले आहेत, परंतु त्यांनी आपली हजेरी 6 महिन्याची लावून टाकली. हो ना. पण या मधून हा, कारण आता त्या परत कॅनडाला जाणार आहे. पुढचा नंबर 33 शैला मेस्त्री. शैला ताई आता पटपट या नाही सांगणार, नाचत नाचत. अरे आज मागायचा ना चिठी उचला. नाही लिहू एखादी वनस्पती आणि त्याचा औषधी उपयोग. तुळस आहे, खोकला सर्दी तापासाठी खूप चांगली. काय? तुळस. तुळस. छान 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 छान. शंभर लक्षात ठेवा. आता हे शेवटची पनिशमेंट आहे, आपल्याला दुसऱ्या प्रकारात नाही. 21 नंबर आहे 21 सतीचा ढेक. अरे वा. मी म्हटलं तुमचा नंबर येईपर्यंत आल्याशिवाय ते संपणारच नाही. काय लिहिलंय? 5 नावं सांगा कोणकोणत्या झाडांना काटे असतात. गुलाब, कोरफड, हिरंग, चिरंजीवांवर लक्ष आहे सगळ्यांचं. ती लहानपणीची कॅडबरी आठवली, खाल्ली आहे. आणि एक चिठी घ्याल, आज वाढदिवस आहे. हा म्हणजे काहीतरी स्पेशलच झालं पाहिजे. दोघांची नावं येतील असा उखाणा. तुम्ही आता एक टेक्निकल उखाणा घ्या. ग्रॅनाइटचं किचन. ग्रॅनाइटचं किचन, निरालीचं सिंग, मंजिरी म्हणते रंग लावा पिंक. तुमचं नाव कुठे आलं? हा मंजिरी. मंजिरी सतीश रावांना म्हणते, सतीशला म्हणते की रंग लावा पिंक. बर आता ना सगळ्यांची इच्छा आहे, थांबा थांबा थांबा, पडू नका, आता शिक्षण आहे. एक ध्रुपद म्हणायचं आहे कोणत्याही गाण्याचं, तुमच्या आवडीचं गाण्याचं म्हणा. बरं एक कडवं म्हणा. वो दिन कहते
कि तुम रहो चाहे तुमको उम्र भर तुमको न भूल पाएंगे। मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे प्यार में, मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे प्यार में, मुझको रुला रुला दिया जाती हुई बात गए वो दिन। खूप छान. आणि ही राऊंड आपण इथे थांबवतो. आपण पुढच्या राऊंडला जाणार आहोत. संदीप, खूप खूप आभार तुमचे. या इकडे वरती या. साठे सरांना चिठी पण छान आली दोघांच्या नावाचा. थँक्यू. मला एक 2 मिनिटं द्या. तोपर्यंत आता आपल्याला पासिंग बॉल घ्यायचा आहे. लाईनीत बसा. पासिंग बॉल मध्ये गॅस नको आहे. पासिंग बॉल मध्ये गॅस नको आहे मध्ये.
आपल्याकडे म्युझिकची व्यवस्था झालेली आहे. ऐकलं का? आपल्याकडे म्युझिकची व्यवस्था झालेली आहे. बॉल कुठे आहे? हा, तो हे पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन वरून तिकडे गेला पाहिजे. त्यामुळे हा, इथून घ्या. सतीश रावांकडून सुरुवात करा आणि गोविंदराव तुमच्याकडून पुढे, तिथून पुढच्या रांगेत, तिथून पुढच्या रांगेत आणि इथपर्यंत. आणि पनिशमेंट पाहिजेत आपल्याला. मगाच्यासारखं चिठ्ठी इथेऊन उचलायची आणि पनिशमेंट इथे आहे. करायची सुरुवात. म्युझिक. चला, कारण बड्डे बॉयला पनिशमेंट नाही द्यायचंय. थोड्या वेळ कंटिन्युअस वाजवा. हो, नाही नाही, परत येऊन दे इकडे जरा सतीश रावांकडे. माहितीये ना, प्रत्येक याला सुरुवातीला एक टेस्ट घेतात. सतीश रावांना बरोबर पास करता आलाय की नाही. ओखाडा छान घेतलेला आहे पिंक कलरचा. सतीश, हा, शामराव. आज आपल्या लॉटरी छान लागते. या विनाता इकडे या. या इकडे या. आईचे सपोर्ट. यातली चिठ्ठी घ्या. फोटो काढण्यात येत आहे. कोणत्या झाडाला काटे नसतात? 5 नावं सांगायची. फुलांची एवढा आवड आहे ना, ते चुकीचा प्रश्न केलेला आहे. बरं वाटलं. आणि एकदा पनिशमेंट मिळाली त्याला परत नाही मिळणार आहे. वहिनीची बाजू घेतली. हा, म्युझिक. या 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 कोरडी ताई. पण तो चुकीचा गेला. इकडून इकडे असा जाऊन तो कसा येऊन. हा, माझ्याकडून चूक झाली असेल. आता ना तिकडेच द्या. गोविंदराव आलाय तुमच्याकडे? हा, गोविंदरावांकडे द्या, म्हणजे तिकडच्या विचित्र. इकडे या. छानपैकी चिठ्ठी उचला. फोटोग्राफर. एखादा गायक आणि त्यांनी गायलेलं गाणं काय आहे? कदाचित चुकून प्रायमरीच्या चिठ्ठी आलेले. अरुण सारखे. शुक्र तारा मंदवारा चांदणे पानाती चंद्र आहे स्वप्नाराही धुंदया गाण्यातुनी आज तो डोळ्यात माझ्या आज तो डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा
वा म्युझिक. या विद्यार्थी या. प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत. अनिताताई थांबा, तुमच्याचकडे ठेवा. इतक्यात पास करू नका, तुमचा नंबर नाही लागणार यावेळेस. विद्यार्थी चिठ्ठी घेत आहेत घ्या इकडे सेंटरला या. फोटोग्राफर होते इथे ओळखतात देवाचं नाव घ्या. देवाला माहिती आहे फोटो काय आलेलं आहे. पोपटाचा आवाज काढणे. बरं झालं ते पहिला एक आवाज सोपा होता काढायला. पोपट ना आपली सगळी वाक्य म्हणतो माहिती आहे ना. हे तू काय खाल्लं, तू आला का, तू आला का. त्यामुळे माणसाची कुठची वाक्य टाकली की पोपटाचा आवाज होतो. म्युझिक म्युझिक. सुनंदाताई, बाबा हा खेळ खेळायला कोण सांगणार तुम्हाला. हा असा अत्रटपणा आम्हीच करू शकतो. या हा ठीक आहे. सुनंदाताईंचा जो मीनाताईने घेतलेला इंटरव्ह्यू आहे, ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख, या इकडे मध्यभागी सगळ्यांनी ऐकलंय. एक विनंती आहे, तो जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पाठवा. हा तर कारण तो त्याच्यात तेवढा आध्यात्मिक भाग आहे, तो तीनदा ऐकायलाच पाहिजे. हा पण खूप छान त्यांनी एका टेक मध्ये केलेला आहे. तो काही त्याच्यात करायला लागलं नाही. 3 कॅमेरा लावले होते आणि एका टेक मध्ये डन. आता एका टेक मध्ये चिठ्ठी उचला. गणपतीची 5 नावं सांगा. किती सोप. विनायक, गणेश, गजानन, कर्म कमी आहे तुमच्या बरोबर. आणखी एक चिठ्ठी उचलत आहे. आधी सांगा झालंय की नाही. उखाणा घेणे नाही, ते काहीतरी म्हणा. भाजीत भाजी म्हणा. काय असं उखाणा म्हणा म्हणून स्टेजवर बोलून सांगायची कोणाची हिंमत नाही ना या जगात. हा हे सगळं दिलासा विरंगुळा घेतो. आकाश, वा वा वा. तुम्हाला उभयतांना पुढील अखंड आयुष्य खूप सुखाचं जावो. पुढचं म्युझिक. आरती ताई, आरती ताई, काय माझी कस झाली आहे पाकिस्तान सारखी हातात वाढलं. आधी चिठ्ठी उचला. देवांची
5 नावं नाही. रामकृष्ण, पांडुरंग, त्यांचं शिक्षण गुजरातला झालंय असं बोला. स्वामीनारायण, शंकर, कोणी स्वामीनारायण सांगितलं? हात वर करा. स्वामी एक गुरु परंपरा. मला खूप कळतं असं नाही, पण तेवढंही कळतं. बरं, म्युझिक कुठे आहे? म्युझिक वाले कुठे आहे? मला वाटलं चिठी उचलायला चला चला. हो द्या ना, द्या द्या नाही. तुम्ही द्या. या ह्याच्यात घेतली नाही ना, या गेम मध्ये पनिशमेंट नाही झाली. नाही ते नाही आपण तर आधीचं फिक्स डिपॉझिट, आधीचं सेव्हिंग, आधीचं सगळं माफ. चिनी घ्या. फोटोग्राफरला फोटो घ्यायचा आहे. पती पत्नी दोघांची नावे येतील असे उखाणे घ्या. आता मात्र वाटलं की हे वरच्या वर्गासाठी आहेत उखाणे. हा उखाणा रिपीट होणार नाहीये, लक्षात घ्या. संथ वाहे वारा मंद चाले होडी, सुखी ठेव देवा सुहास माधवीची जोडी. वा 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 वा, छान. सुहासराव टाळ्या नाही वाजवल्या, कुठे बसले? कारण माझं लक्ष आहे. हा म्युझिक. आणखी 2 वेळा प्राईज होईल, मग आपण पुढच्या गेम मध्ये जा. हो या 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 या. नाही नाही तुम्ही नाही. 1 नंबर. दरवाजे बंद करा, गरज नाहीये, आम्ही शेवटपर्यंत एन्जॉय करणार आहोत. ही माझी अवस्था काय ते सांगितली आहे ना. इथे या फोटोग्राफरला चिठी काढताना बघायचंय. वडापाव सारखं झालं. देऊरचा गणपती कोणता? अरे देवा म्हणून नाही चालणार, नाव सांगायला पाहिजे. चिंतामणी. हा असं प्रॉम्प्टिंग झालेलं आहे. कोणी बनवलंय त्या चिठ्या? तिथून प्रॉम्प्टिंग झालेलं आहे. बोला. फूल आणि फुलाचे औषधी उपयोग. केसासाठी वगैरे असं वापरतात. आता शेवटची चिठ्ठी. म्युझिक. उपासनी. मगाशी काय झालं होतं, तुम्ही बॉल पासिंग मध्ये वेळ काढला होता. मला वाटलं तुम्हाला पनिशमेंट हवी आहे. मी शामरावला फोन केली, या इकडे या. आणि ही शेवटची पनिशमेंट आहे, नंतर आपण गेम बदलतो. या इकडे या, चिठी काढा, पनिशमेंट घ्या. फोटोग्राफर मधून काढली आहे. थांबा 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 थांबा, पुढे वाचा ना.
तो माझ्याचकडे बघतो. बरोबर आहे. हा, आता हा उत्साह बघा, शेवटची पनिशमेंट असून. होय होय होय. आणि आता कोणाचा आवाज वगैरे करायचा आला तर चालणार आहे ना. ह्या देवाचं नाव, कारण पहिली चिठ्ठी तुम्ही मधून अशी हुशारीने काढली होती. 64 कलांपैकी 5 कला सांगायची. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, पाककला. पुढच्या वेळेला ना 10 कला विचारायला लागतील. आपण आता पुढच्या गेम मध्ये जायचंय. आपण हा सेटअप थोडा चेंज करणार आहोत. हा, पहिला गेम काय आहे लक्षात घ्या. मी बोलतोय जरा ऐका, कारण आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला 3 आयटम करायचे आहे. पहिला गेम धांदलीचा आहे, पण कोणीही धांदल करायची नाही. कळलं का? आपण इथे सांगणार कितीचा ग्रुप करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या जागेवरून उठायचं आणि तितक्याचा ग्रुप करायचा आहे. जे उरतील त्यांना बाद करायचंय. त्यांनी जाऊन मागच्या खुर्चींवर बसायचं. कळलं? खुर्च्यांची सोय का केली आहे? मोठा हॉल का घेतलाय? तेवढ्यासाठी. सगळ्यांना वाटेल सतीशरावांसाठी घेतलाय, तसं नाहीये. 9चे ग्रुप करा. 9चे ग्रुप करा. 9चे ग्रुप करा. 9चे ग्रुप करा. सुप्रियाताई, शामराव ग्रुप मोजा. 9चे ग्रुप करा. मोजा शामराव, माणसं मोजा फक्त. विकास, कोण आऊट झालंय त्यांनी बाहेर या. विकास, कोण आऊट झाले मागच्या लाईन मध्ये जाऊन बसायचं. लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. प्रत्येकाने परत आपल्या जागेवर जाऊन बसायचंय. सगळ्यांनी आपल्या जागेवर बसायचंय. 2 जण आऊट झालेले आहेत. हे प्रमाण आपल्याला परवडणार नाहीये. पटकन जागा घ्या. पटकन जागा घ्या. लेले ताई, कुठेही बसा. नाही, कुठेही बसा. त्यांना थांबवू नका. बसायचं महत्वाचं आहे. अहो तसं नको ना ज्योती ताई. आपल्याला वेळ कमी आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. पुढचा आकडा आहे 11. मोजा. पुढचे मोजा ना सुप्रियाताई. शामराव शेवटी जा ना, त्यांना मोजा ना. हा, विकास आऊट झाले त्यांना मागे पाठवा. शाळेतच ऐकायला मिळतं ना. पटपट आऊट झालेत त्यांनी मागे जा. आऊट झालेत त्यांनी मागे जा. पटपट. ज्योतिताई ती खुर्ची काढा. तुम्ही येऊन इथे बसा. म्हणजे काय होईल? अरे आऊट झालेल्यानी पटकन मागे जा. त्यांना मागे करा ना. त्यांना मागे.
नाही गेलेले नाही आहेत अजून. हा ज्योतिताई बसून घ्या. पुढचा आकडा आहे परत 7. शामराव पुढचे जाऊन बघा ना, मोजा. कोण आउट कोण झालं? अरे हे चुकीचं आहे. पटपट बसा जागेवर. पटपट झाला. पटपट बसा. पटपट बसा. आता ऐका ऐका ऐका. आता 11 नंबर करायचा आहे. 11 आकडा पटपट करा. जरा हे लावा, दांडिया लावा. 1 मिनिट हा, दांडिया लावतो. दांडिया लावूया 5 मिनिटं. काटा सांगतोय 8 वाजले. हा सगळ्यांची माफी मागून आपण इथे थांबतो.